तर ठरल्याप्रमाणे आपण मागच्या वेळेला एकत्र येऊ शकलो नाही. कारण आम्ही एक पुढच्या सेशनची तयारी करत होतो. कारण आपण हे जे काही 15 ऑगस्टला चालू केलं होतं, ज्याला 26 जानेवारीपर्यंत आपण प्रॅक्टिस ग्रुप करत आहोत. तर याच्यात आणखी नाविन्य आणि काय करता येईल यासाठी आम्ही डिस्कस करत होतो. म्हणून मागचा गुरुवार आम्ही ज्याला काय म्हणतात ब्रेक घेतला असं म्हणता येईल. तर सगळ्यांचं मी वेलकम करतो. आजच्या गुरुवारच्या सेशनमध्ये आपण अँगरच्या बाबत थोडं पुढे जाणार आहोत. अँगरच्या बाबत सांगायच्या आधी एक छोटासा प्रसंग पण मी सांगतो. प्रसंग म्हणजे प्रसंग नाही म्हणता येणार, आत्ताची घटना सांगते. कारण आता जस्ट आमचा काही मिनिटं आधी राजेशचा माझा संवाद झाला. मी ऑफिसला होतो. माझं ऑफिस काही 7 किलोमीटर अंतरावर आहे. आणि राजेश म्हटला की एवढ्या कमी वेळात तुला सुरू करायचंय, कसं काय पोहोचशील? आणि मी पण काळजीत होतो, कारण मला आता गाडी जोरात चालवून अंतर कव्हर करायचं होतं. आणि त्यावेळेला मला एक अनुभव आला की रोज मी खूप शांततेत गाडी चालवतो 20च्या आसपास. आणि मध्ये येणाऱ्या लोकांना मी कुठलंच ब्लेम लावत नाही. एकदम माझ्या ह्याच्यात येत असतो मी. पण आज मात्र मला जो पण मध्ये येत होता तर मला वाटत होतं की अरे याला कळत नाही का कशी गाडी चालवतोय. तर गोंधळ माझ्या मनामध्ये होता, पण मी त्यांना ब्लेम देत होतो. घाई माझ्या डोक्यात चालू होती, पण मी मात्र समोरच्याला दोष देत होतो. आणि मग ह्या प्रसंगाचा आणि आजच्या टॉपिकचा काय संबंध आहे? तर आजच्या टॉपिकचा आणि याचा संबंध तोच आहे जो आपण मागं पण बघितला, की राग जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेला समोरच्याची कृती ही फक्त उत्तेजना असते, कारण नाही. कारण आपले विचारच असतात. तर मागच्या याच्यामध्ये आपण हेच बघितलं आणि आजचा जो काही छोटासा प्रसंग आहे तो पण तसाच आहे. आणि आणखी एक थोडं चिंतन मी येताना केलं किंवा येताना मला असं वाटलं, की आपण एन-व्ही-सी जेव्हा शिकतो तर त्यावेळेला आपण फिलिंग्समध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो आणि आपण तसं बोलत नाही, असे आपल्यावर संस्कार आहे. परंतु ही जी काही फिलिंग आहे रागाची, ही मात्र आपण बराच वेळा एक्सप्रेस करत असतो, की मला राग आलेला आहे. मला त्यावेळेला राग आला होता. याच्याने राग येईल नाही तर काय होणार? अशा पद्धतीने आपण व्यक्त करतो. पण आपल्याला थोडंसं पुढे जायचंय अजून, की आपल्याला त्या रागासोबत आपली अपूर्ण गरज पण ओळखायची आहे. आणि जसं राजेशजी आपल्या व्हिडिओमध्ये पण म्हटले, की फक्त तुम्ही ओळखली जरी तुमची अपूर्ण गरज, तरी परिस्थिती बरीचशी बदलते आणि त्याचा परिणाम पण बदलतो. तर मग जेव्हापासून आपण प्रॅक्टिस करतो, जेव्हापासून एन-व्ही-सी शिकत आहोत, तर आपण सगळ्यांनी एक स्वतःला धन्य मानलं पाहिजे. कारण आपण आता निदान ओळखायला तरी शिकलोय गरज. अ, आणि ही पण एक गोष्ट खूप चांगली आहे. आणि मला असं वाटतं, की अ, खरं म्हणजे आपल्या आसपास कोणीतरी पाहिजे. जेव्हा आपल्याला राग येईल, त्यावेळेला जर आपल्याला आठवलं नाही आपली अपूर्ण गरज, तर कोणीतरी आपल्याला आठवण करून देईल. आणि त्याच्यासाठी पण मी पण म्हणतो, की एन-व्ही-सी फक्त आपण आपल्याकडे न ठेवता आपण जर ती परिवारात, मित्रांमध्ये सांगितली, स्प्रेड केली, तर कदाचित ते आपल्याला मदत करू शकतात. कारण राग ही जी काही भावना आहे, ती आपण बघतो, की आपल्याला अ, जर आपण दिवसभराचे 100 भावना जर येत असतील, त्याच्यापैकी मला वाटतं 60% आपल्याला रागच येत असेल. संताप, चीड, राग, रागाचे जे वेगवेगळे शेड्स आहेत. तर त्याच्यामुळे ही महत्वाची मुख्य एक भावना आहे, जिचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सामना करावा लागत असतो. तर हे सामना करत असताना जर का आपल्याला रागाच्या येण्याचं मागचं कारण अर्थात आपली अपूर्ण गरज जर का ओळखता आली, तर मला वाटतं की आपला जो काही खूप सारा बोजा आहे, नाही का, आपला खूप सारा तणाव आहे, तो आपण कमी किंवा ओळखू तरी शकतो किंवा तो कसा कमी करायचा याचा मार्ग तरी आपल्याला याची शाश्वती तरी आपल्याला असू शकते. तर म्हणून आजचा जो काही वर्ग आहे, आजचा जो काही सराव आहे, आजचा जो काही प्रॅक्टिस ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आपण हेच बघणार आहोत, की राग आल्यानंतर मग ज्या काही 4 गोष्टी मार्शलने आपल्याला सांगितल्या आहे, त्या आपण राजेशकडून जाणून घेणार आहोत. आणि एक छोटीशी गोष्ट ऐकून आपण या झेन स्टोरी आहे, जी मी
एक बुद्ध ह्या नावाच्या त्रैमासिकात वाचलेली आहे आणि खूप भारी आहे ती. म्हणजे छोटीशीच गोष्ट आहे. जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जैन स्टोऱ्या खूप छोट्या असतात, पण त्याचा अर्थ खूप गहन असतो. अर्थ गहन तेव्हा असतं जेव्हा आपण त्याच्यावर चिंतन करू किंवा करायला पाहिजे, तेव्हा तो आपल्याला गहन वाटू शकतो. तर एक छोटीशी गोष्ट एका ओळीची ऐकणार आहोत आणि आपण राजेश सरांकडून ऐकून घेणार आहोत त्या 4 गोष्टी. तर ऐकायला आवडेल सगळ्यांना जैन गोष्ट? थँक्यू. तर एक छोटासा मुलगा असतो मॉन्क, जो आपल्या गुरुजींची चेष्टा करण्याच्या हेतूने एक गोष्ट करायची ठरवतो. आणि ती गोष्ट अशी असते की त्याला एक छोटी चिमणी त्याच्या हातात लागते. तो त्याच्या मुठीमध्ये पकडता येईल एवढी ती चिमणी असते छोटीशी, आणि ती चिमणी तो हातात घेतो आणि पाठीमागे टाकतो आणि गुरुजी समोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो की ओळखा गुरुजी, माझ्या हातात जी काही चिमणी आहे ती जिवंत आहे की मेलेली. त्याच्या चेहऱ्यावरचा मिस्किलपणा ते जे काही गुरुजी आहे, झेन मास्टर आहे, त्यांना लक्षात येतं आणि त्यांना असं वाटतं की जर मी म्हटलो की ही चिमणी जिवंत आहे तर हा मुलगा कदाचित तिला मूठ दाबून तिचा जीव घेईल. आणि म्हणून मग गुरुजी एक उत्तर देतात आणि ते उत्तर खूप महत्वाचं आहे. आणि ते उत्तर असं होतं की बाळा, हे सगळं आता तुझ्या हातात आहे. आणि गोष्ट इथं संपली. ही गोष्ट ऐकून काय वाटलं? आपण याचा रिव्ह्यू घेऊ. तर कुणाला सांगायला आवडेल ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? जी तुम्हाला आवडेल सांगायला? जर कोणी पुढे येत नसेल तर मी एक प्रयत्न करते की गुरुजींनी म्हणजे त्यांचं त्या मुलावरती, लहान बाळावर सोडलं, त्यांची काय जागृत होत होतं त्याच्या आतमध्ये, तेवढं एक सांगून तिची रिस्पॉन्सिबिलिटी, ते चिमणीची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्या बाळाला ते काय करायचंय, त्याच्या आतमध्ये काय फिलिंग्स जागृत आहे किंवा मग काय गरज आहे, आता काय करायची गरज तिला वाटते, तर तेवढ्यावर सोडून ठेवलं की तू बघ आता तुला काय करायचंय. त्यांना राईट रॉंग नका मारू, असं नाही करायचं बाळा. आम्ही नॉर्मली तसं करत असतो. लहान मुलांना आम्ही तसं, आम्हाला डिसिप्लिन म्हटलं की मग शिक्षणच्या दृष्टीने आम्ही डूज डोंट्स, शुडंट्स, त्या पाथवर आम्ही त्यांना असं म्हणजे चालायला सांगतोय. राईट रॉंग. तर आपल्या डोक्यामध्ये आम्हाला स्वतःच ते फिलिंग्स काय जागृत आहे ते आतमध्ये बघायचं आम्ही कधी प्रयत्न करणारच नाही. लहानपासनं आम्हाला ते की बाबा हे करने का है, नहीं करने का है. पर क्यों नहीं करने का है, वो क्या चीज है जिसकी वजह से आप नहीं वो करना चाहते हो, वो आप अंदर से देखो, वो रियलाइज करो, खुद रियलाइज करो. दैट इज व्हाट इज कमिंग अप टू मी. खूप सुंदर संगीताजी. कारण तसंच होतं, आपल्याला लहानपणापासून कंडिशन, आपल्याला संस्कार दिले जातात, हे करा, हे करू नका, आणि कधी कधी आपल्याला त्याचं कारण पण सांगितलं जात नाही. येस. तर बघूया आपण आणखी काही लोकांचं ऐकूया.
आणि थँक्यू. जयदीपजी, तुम्हाला आवडेल सांगायला? हो, ऍक्च्युली तो जो बालक होता तो म्हणजे चेष्टा करत होता हे गुरुजींनी ओळखलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नाही. आणि म्हणजे काय चूक आहे आणि काय बरोबर आहे नाही का, हे ठरवणारा फक्त आपण स्वतःच असतो नाही का, किंवा आपल्याला काय निवडायचे आहे हे आपल्याला स्वतःलाच निवडायचं असतो. तर दुसरा कोणी ठरवणार नाही, तर मी स्वतः ठरवेन. तर ही माझी जबाबदारी आहे. तर हे एक प्रकारे मला वाटते की ते गुरुजींनी त्याला सांगितलं की हा निर्णय तुझा आहे, तुला काय करायचं आहे किंवा तुला काय डिसाईड करायचं नाही का. तर ही स्वतःची जबाबदारी आहे. मला वाटते हे मला दिसलं त्याच्यातून. येस, आपण आणखी ऐकून घेऊया आणि पुढे जाऊया. अरुणाजी आहे, सुनंदाजी आहे आणि स्नेहल. कुणाला आवडेल? अरुणाजी. ऐकत असताना म्हणजे जो विश्वास म्हणजे एक प्रकारचं गुरुजींचा तो त्या मुलावर दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी विश्वास. म्हणजे तो जो पण करेल म्हणजे गुरुजींना ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की जर मी आन्सर असं दिलं तर तो मारून टाकेल किंवा मग जिवंत राहायला पाहिजे. पण तो कम्प्लिटली त्या एज पासून तो विश्वास एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या मुलावर दाखवणं आणि त्याला तिथे लॉजिकली थॉट प्रोसेस काय चुकीचं असू शकतं, काय बरोबर असू शकतं, तेवढं ते मी सेन्स करू शकलेली आहे. आणि म्हणजे हे जे एक कंडिशनिंग असतं आपल्या माइंडला, तर त्या कंडिशनिंग म्हणजे त्या मुलाचे कसे संस्कार तिथून प्रभावित होतील किंवा डेव्हलप होतील, तो एक तिथे दिसला मला लेयर. बाकी असं कनेक्ट. थँक्यू. येस, थँक्यू अरुणाजी. त्यानंतर स्नेहलजी, सुनंदाजी, ऐकताय तुम्ही आम्हाला? स्नेहलजी. सुनंदाजी. स्नेहलजी आहे तुम्ही तिकडे? ऐकताय आम्हाला? सुनंदाजी. हॅलो. तर ठीक आहे, स्नेहलजी आणि सुनंदाजी, तुम्ही जर ऐकत असाल तर मध्ये तुमचं हे सांगू शकता. अच्छा, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ओके ओके. तर या स्टोरीवरून मला पण हेच सांगायचंय. खरं म्हणजे दुसरा एक पॉइंट ऑफ व्ह्यू पण दिसला की तुम्ही कुठलाही संस्कार न करता त्याच्यावर विश्वास ठेवणे किंवा त्याला राईट रॉंग न म्हणता त्याला स्वतःचा निर्णय, स्वतःची जबाबदारी घेण्यासाठी पात्र समजणे, असं पण आपण शिक्षण पॉइंट ऑफ व्ह्यू बघितला, या निष्कर्ष बघितला या स्टोरीचा. पण जेव्हा मी ही स्टोरी ऐकली आणि जेव्हा मी या सेशन मध्ये सांगण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला माझ्या डोक्यात काय चाललं होतं किंवा मला काय वाटलं ही स्टोरी सांगावी, तर ते असं होतं की आपल्या मनाचं पण बऱ्याच वेळा असंच असतं की आपण एखादी गोष्टीला ब्लेम करण्याच्या ऐवजी आपण आपल्याच विचारांकडे बघणं. जसं राग आपल्याला आलं तर त्यावेळेला आपण दुसऱ्याला दोष देतो, हा एक निर्णय घेतो. किंवा जेव्हा आपल्याला लक्षात येतं की रागाचं हे फक्त उत्तेजन आहे, कारण नाही, तर त्यावेळेला आपण आपल्या विचारांकडे बघतो, मग आपली काय गरज आहे. तर या स्टोरीमध्ये पण म्हणजे काही गुरुजी आहे ते त्या बालकाला, त्या शिष्याला हेच सांगताय की हा निर्णय तू घे आता.
तुला करुणेचं निवड करायची आहे, की चेष्टेसाठी किंवा मनोरंजनासाठी त्या चिमणीचा जीव घ्यायचा आहे. हे सर्व त्या गुरुजींनी जसं त्याच्यावर सोपवलं, तसंच मला पण म्हणजे मार्शलला पण हेच वाटतं, की जेव्हा तुम्हाला राग येईल, चीड येईल, संताप येईल, तर त्यावेळेला पण तुम्हाला 2 गोष्टीची निवड करायची आहे किंवा 2 गोष्टीकडं आपण जातो. एकतर आपण समोरच्याला दोष देतो, ही एक निवड करतो. अ, आणि आता दुसरी एक पद्धत आपल्याला माहीत झाली, जिथं आपण आपली अपूर्ण जी काही गरज आहे, ती ओळखायचा प्रयत्न करतो आणि कुठल्या विचारांमुळे आपल्याला हा राग निर्माण झाला हे बघायचा आपण प्रयत्न करतो. तर ह्या गोष्टीतून मला हेच सांगायचं होतं आणि राजेशजींना पण मी हेच विनंती करेन, की मग जर उत्तेजना समोरचा व्यक्ती आहे आणि कारण आपल्यात आहे, तर मग ते कारण दूर कसं करायचं याच्यासाठी मार्शलनी कुठल्या 4 गोष्टी सांगितल्या आहे, ह्या कृपया त्यांनी सांगायचंय. तर मी राजेशना विनंती करेल, की कृपया त्यांनी सेशन सुरू करावं. थँक यू. येस, थँक्यू हंसराज. आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या NVC-च्या प्रॅक्टिस ग्रुपमध्ये. एक गोष्ट मागच्या प्रॅक्टिस ग्रुपमध्ये आपण सुंदर केली. त्याच्यातला सगळ्यात पहिला भाग म्हणजे की कॉज आणि स्टिम्युलस ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आणि ज्या वेळेस आपण या दोघांचं एकत्र करत असतो, मिश्रण करत असतो, त्यावेळेस रागाचा तीव्रता ही जास्त असते किंवा राग येणं हा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतो. बरोबर. तर इथे मागच्या सेशन्सने आपल्याला ती गोष्ट कळली की एक उत्तेजना हा एक प्रकार वेगळा आहे आणि आपल्या राग येण्याचं कारण ही एक गोष्ट वेगळी. म्हणजे राग येण्यासाठी उत्तेजना ही गोष्ट वेगळी आणि राग येण्याचं कारण ही गोष्ट वेगळी. मग उत्तेजना काय असू शकते? तर उत्तेजना ही असू शकते की हंसराजने एखादी कृती केली आणि त्या कृतीमुळे मला राग आला. बरोबर. तर उदाहरणार्थ हंसराजला मी एखादं काम सांगितलं होतं आणि त्यांनी ते वेळेवर नाही केलं, तर मी काय म्हणतो की हंसराज यांनी हे काम वेळेवर नाही केलं म्हणून मला राग आला. बरोबर. असं आपण खूपदा या अर्थाचे वेगवेगळे वाक्य बोलत असतो किंवा त्याने घरच्या व्यक्तीने व्यवस्थित अभ्यास नाही केला, त्याने जास्त मार्क नाही पडले म्हणून मला राग आला. बरोबर. तो माझ्या नागपूरमध्ये आला पण मला भेटला नाही जयदीप म्हणून मला राग आला, है ना. तर हे काय होतंय, तर हे आहेत उत्तेजना. समोरच्या व्यक्तीने काहीतरी कृती केलेली आहे आणि त्या कृतीमुळे आपण असं मानतो, हे मानणं आहे. बरोबर. हे निष्कर्ष काढणं आहे की असं निष्कर्ष काढतो की त्याच्या ह्या कृतीमुळे मला राग आला. पण मुख्यतः मार्शल इथं हाच मोठा फरक करून दाखवत होता आपल्याला की समोरच्याची कृती ही फक्त उत्तेजना होऊ शकते, ती तुमच्या रागाचं कारण होऊ शकत नाही. का असं? तर थोडक्यात आहे बघा की एखादी कृती सारखी असते पण त्याचा मला जास्त राग येतो आणि गीताजींना राग येत नाही. मग असं का घडलं, है ना. समजा एखादा प्रसंग सारखा असेल पण त्या सारख्या प्रसंगामध्ये मला जास्त राग येत आहे त्याच घटनेचा, त्याच कृतीचा, पण संगीताजी यांना त्या कृतीचा, त्याच घटनेचा राग येत नाही आहे. मग आमच्या दोघांमध्ये जर तफावत असेल, आपण तिथे हे समजू शकतो की ती जी कृती आहे ती रागाचं कारण नाही आहे, ती फक्त रागाची उत्तेजना आहे. बरोबर. कारण काय असतं, आता उत्तेजना तर आपल्याला कळली. बरोबर. थोडक्यात उत्तेजनाला आपण कोल्ह्याचे घटक म्हणू शकू, जे मागच्या वेळेस आपण पाहिलेत. बरोबर. पण मग रागाचं कारण काय असेल? राजेशजी, कदाचित तुम्हाला ते व्हिडिओ तुमचे बंद करायला लागेल. आवाज ब्रेक होऊन येतोय आम्हाला. ओके. सॉरी. येस. नो नो. हो. येस. का माझी गरज तुमच्या सोबत कनेक्शनची आहे. होय. तर आता स्पष्ट होतोय थोडाफार आवाज. येस. तर आपण विचार करत होतो दुसऱ्या घटकाच्या संदर्भातलं, ज्याला आपण कारण म्हणतो, है ना. तर हे कारण असतं
ज्या वेळेस एखादी उत्तेजना, एखादी कृती बाहेर घडते आणि त्या कृतीचा आपल्या मनात जो विचार चालतो, हा विचार जो आहे, हे जे ब्लेमिंग आहे, हे जे जजमेंट करणं आहे आपल्या डोक्यातलं, तर हे आपल्या रागाचं कारण असतं, बरोबर. म्हणून संगीता जी त्यांच्या विचार वेगळे करत असतात, त्यांचं ब्लेमिंग वेगळं असतं किंवा ते सरळ निरीक्षण करत असतात, म्हणून त्यांची रागाची तीव्रता ही कमी असते. त्या बदल्यात मी जास्तीत जास्त त्या संदर्भातलं जजमेंट करत असतो, जास्तीत जास्त समोरच्याला दोष देत असतो, त्यामुळे मला राग जास्त येत असतो. तर हे झालं रागाच्या संदर्भातलं कारण आणि उत्तेजना याच्यातला फरक. मग जसं हंसराजजी यांनी सांगितलं किंवा अरुणाजी पण म्हणाल्या, जयदीपजी पण म्हणाला, की आपली संस्कारिततेचा तो भाग आहे, आपल्या संस्कृतीचा तो भाग आहे, बरोबर. आणि मग आपल्या संस्कृतीमध्ये आपण काय करतो, की आपल्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या वेळेस एखादी कृती घडली, तर त्यावेळेस आपल्या रागाच्या संदर्भात आपण गृहीत धरतो की समोरच्याचा दोष असल्यामुळे मला राग येतोय, बरोबर. पण समोरच्याचा दोष ही एक कृती आहे. मार्शल म्हणतात की ही एक कृती असू शकते, ही एक उत्तेजना असू शकते. आणि म्हणून एकाच कृतीच्या सारख्या घटनेचा दोन लोकांना वेगवेगळा परिणाम दिसत असतो, बरोबर. दोन लोकांना त्या संदर्भातली वेगवेगळी गोष्ट जाणत असते. आणि ज्या वेळेस आपण स्टिम्युलस म्हणजे उत्तेजना आणि कॉज म्हणजे कारण, जर अँगरच्या ह्या दोन गोष्टी समजल्यात, तर आपोआप आपल्या अँगरची, रागाची तीव्रता आपण कमी करत असतो, बरोबर. तर एनव्हीसीतला हा मुख्य मुद्दा आहे की रागाची तीव्रताच्या पहिल्या पायरीच्या संदर्भात आपण त्या गोष्टीला केली. मग आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं की ज्या वेळेस आपल्याला राग येतो ना, तर या रागाच्या संदर्भातल्या 3 भावना, नकारात्मक भावना ज्या आपण आपल्या सोबत घेत असतो. तर त्याच्यातली सगळ्यात पहिली म्हणजे एखाद्याच्या कृतीमुळे येणारा राग. राग हा आपल्याला येतोय, तर ती राग धरणं हा एक जो आहे, ही सगळ्यात पहिली कृती आपल्याकडनं घडत असते समोरच्या संदर्भातला राग येण्याच्या संदर्भात. दुसरी जी गोष्ट असते तिला आपण म्हणतो की आता तर ती कृती घडली, आता त्या व्यक्तीच्या संदर्भातला राग आला, पण तरी सुद्धा अजून मी 1 महिने, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्षापर्यंत त्या व्यक्तीच्या संदर्भातला तो राग ठेवत असतो आपल्या मनामध्ये, ज्याला आपण शत्रुभाव म्हणतो, बरोबर. ज्याला आपण वैर म्हणतो, ज्याला आपण द्वेष म्हणतो. तर रागाच्या कृतीच्या संदर्भातला पहिला परिणाम तर त्याच वेळेस असतो रागाचा. दुसरा परिणाम आपल्या समोर घडतो तो म्हणजे या शत्रुभावाच्या संदर्भातला, या वैरच्या संदर्भातला किंवा या द्वेषाच्या संदर्भातला. आणि ही द्वेषाची भावना, ही वैराची भावना, ही शत्रुभावाची भावना अनेक वर्षपर्यंत आपल्या सोबत असते. कधी कधी सगळ्या भावांमध्ये सुद्धा मोठा द्वेष असतो की ते 10-10 वर्ष एकमेकांशी बोलत नाहीत, असे पण आपल्या संदर्भातले अनुभव आहेत, बरोबर. आणि तिसरी भावना आपल्या मनात येते ती म्हणजे पश्चातापाची भावना. ही पश्चातापाची भावना सुद्धा आपल्याला त्रास देत असते की त्यावेळेस कदाचित मी असं बोललो नसतो, त्यावेळेस कदाचित मी अशी कृती केली नसते, किंवा त्यावेळेस मी कदाचित त्याला समजून घेतलं असतं, किंवा त्यावेळेस मी त्याला किंवा तिला विश्वास दाखवला असता, बरोबर. आणि ती गोष्ट त्यावेळेस करता येत नाही, म्हणून आपल्यातला आपण तो पश्चाताप जो आहे तो अजून पण होत असतो, बरोबर. तर ह्या 3 पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत, या आपल्या सोबत किंवा अनेक लोकांसोबत ह्या घडत असतात. तर याच्या संदर्भातला तुमचा काय अनुभव किंवा काही प्रश्न? नाही, ते आमचे एक ह्युमन नेचरच झालेत आणि आम्ही ते करताना आम्हाला समज पण पडत नाही की आम्ही तसं करतोय. एक एक रुटीन मुळे असं न विचार करता असं एक
घडत जातो आणि असंच म्हणजे हो जाता है, हो रहा है और कुछ कुछ सोचते भी नहीं है ज्यादा उसके बारे में, क्यों हुआ, क्या किया. हे अनालिसिस आम्ही जर करायला गेलो असतो तर संबंध तुटलं पण नसतं, काय विवाद झालं पण नसतं कदाचित कधीही दोन दोन जणांमध्ये. हा 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 येस. ओके. येस, रीनाजींनी संगीताजींनी हे खूप सुंदर सांगितलं की ज्या वेळेस कदाचित आपल्याला ना तो भावच नाही आहे है ना. हम्म. कारण की जसं आपण मागच्या वेळेस बघतो की मार्शल म्हणतात की हे कोल्ह्याचे जे घटक आहेत ना, ते हे संस्कार आपल्याला 10,000 वर्षापासून झालेले आहेत. 10,000 वर्षापासून. त्याच्यामुळे आपण तसा विचारच नाही करू शकत की असं पण काही असेल, तसं पण काही असेल. बरोबर. मग त्याच्यामुळे पहिला घटक बघितला आपण की रागाला आपण कारण आणि उत्तेजना म्हणजे स्टिम्युलस आणि कॉज याच्याने थोडे त्याची तीव्रता कमी केली. दुसरी गोष्ट आपण करत आहोत की यार हे 3 परिणाम मी वेगवेगळे अनुभवलेत काही घटकांमध्ये, काही माझ्या अनुभवांमध्ये, काही दुसऱ्यांच्या अनुभवामध्ये, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. बरोबर. जयदीपजी पण काही सांगत होते. जयदीपजी किंवा अरुणा. हा हा मला थोडंसं ते आणखी स्पष्ट करा म्हणजे पाहिजे होतं की बा जसं तुम्ही 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. उत्तेजना जे समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला मिळते त्याच्या कृतीमधनं आणि आपल्या मनात जो जे विचार निर्माण होतात त्याला आपण त्याचं कारण म्हणतो नाही का. पण नंतरच्या ज्या तुम्ही 3 गोष्टी सांगितल्या तर त्या दुसऱ्या गोष्टीपासून कसं वेगळं म्हणजे आपल्या मनात येणारे जे विचार आहेत म्हणजे जो कारण आहे तो रागापेक्षा कसा वेगळा आहे मग मला थोडस हे स्पष्ट म्हणजे जाणून घ्यायचं होतं. येस. आपल्या मनात येणारा जो विचार आहे हा रागापेक्षा कसा वेगळा आहे याचा विचार करण्यापेक्षा जयदीपजी आपण त्याला असं बघूयात की ज्या वेळेस एखादी घटना घडते तर त्या घटनेच्या वेळेस आपल्याकडे 2 गोष्टी असतात. बरोबर आहे. आपल्याला असं पण एक गृहीत धरतो जसं संगीताजींनी सांगितलं ना की आपल्यावर अनेक संस्कार आहेत आणि आपण तेवढा सखोल विचारच नाही करत. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला हे वाटतं की हा राग यांच्यामुळेच आलेला आहे, समोरच्याच्या कृतीमुळेच आलेला आहे. बरोबर. तर इथे हा फरक करायचा आपल्याला की समोरच्याच्या कृतीमुळे नाही आलेला आहे, त्याच्या कृतीमुळे माझ्या मनात मी जो विचार करतोय त्याच्याने तो राग आलेला आहे. हे स्पष्ट झालं जयदीपजी? हो हो. ओके. छोटस एक उदाहरण घेऊया. एखादं उदाहरण घ्या की तुम्हाला संबंधित एखाद्या व्यक्तीचा राग आला मागच्या आठवड्यात, मागच्या 2 आठवड्यात किंवा कधीतरी कोणाचा तरी राग आपल्या सगळ्यांना येतोच, राग येतो. बरोबर. एखादं उदाहरण घेतलं तुम्ही. बरोबर. आता सांगा की तो राग का आला होता. कारण कुठेतरी मला समोरच्या व्यक्ती ची कृती आवडली नाही. त्यांनी जे काही केलं ते मला आवडलं नाही. गुड. बरोबर. आता बघा जयदीपजींनी जेव्हा सांगितलं की समोरच्या व्यक्तीची कृती आवडली नाही, ही आवडली नाही हे कोणाला वाटलं? तुम्हाला वाटलं. बरोबर आहे. कदाचित त्याच्यासाठी तो भाग नाही होता. बरोबर. आता तुम्हाला का नाही आवडली ती? कारण माझे जे विचार आहेत आणि माझी जी थिंकिंग आहे ती थोडीशी म्हणजे वेगळी आहे. मला वाटते की या पद्धतीनं गोष्टी व्हायला पाहिजे आणि समोरच्या काहीतरी असं म्हणजे वेगळं करतो किंवा माझी जी एक्सपेक्टेशन असते ती वेगळी असते आणि ती एक्सपेक्टेशन फुलफिल होत नाही. हा 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 हा. यस. एक्सपेक्टेशन्स पेक्षा आपण नीड बघूया है ना जयदीपजी, की तिथे काहीतरी तुमची गरज होती. म्हणजे मार्शलच्या आपण मागच्या सत्रामध्ये बघितलं की आपल्याला राग का येतो, कारण की आपली कोणती तरी गरज है ना, एखादी अनमेट नीड असते, म्हणजे एखादी अपूर्ण गरज असते. त्या अपूर्ण गरजांमुळे आपल्याला राग येत असतो. बरोबर. तर राग येण्याच्या संदर्भातला तो भाग आपण मागच्या सत्रात बघितला होता. आता थोडं त्याला अजून उलगडत आहोत आपण
आणि अजून उलगडताना आपण हे बघतोय की ह्या रागाच्या संदर्भातल्या ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात, एक उत्तेजना आणि एक कारण. बरोबर आहे. तर मग राग का आला माहिती का, की त्याच्या कृतीमुळे नाही आला. आपण जे आपल्या डोक्यामध्ये एखादा आदर्श कृतीच्या संदर्भातली जी कन्सेप्ट तयार केलेली आहे, त्या कन्सेप्टमुळे तो राग आला. बरोबर. आणि या बरोबर. कन्सेप्टच्या पाठीमागे एक गरज होती तुमची आली. हो. कदाचित ती गरज कनेक्शनची असेल, है ना, ती गरज एक समानतेची असेल, ती गरज एक इन्क्लुजनची असेल, समावेशित करून घेण्याची, तुम्हाला समावेशित करून घेण्याची, किंवा ती गरज एक आदराची असेल, तुम्हाला आदर देण्याच्या संदर्भातली. बरोबर. तर ह्या काही आपण इन्क्लुजन, कनेक्शन्स, अंडरस्टँडिंग, रिस्पेक्ट ह्या गरजा आहेत. या गरजांच्या वरती समोर आपल्या डोक्यात तयार केलेली कन्सेप्ट, आणि ती कन्सेप्ट क्लिअर नाही झाली, तशी नाही झाली, म्हणून आपल्याला राग आला. बरोबर. बरोबर. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला राग येतोय त्या वेळेस आपण हे बघतो आता मार्शलच्या सांगण्यानुसार, की हे उत्तेजना असू शकते, हे कारण असू शकत नाही माझ्या रागाचं. का? कारण की माझ्या रागाचं कारण माझ्या डोक्यात आहे, माझ्या विचारांमध्ये आहे. आणि मग मी तिथं तो विचार करतोय की त्या कन्सेप्टचा असं आयडियल असं झालं पाहिजे, माझ्याशी तसं झालं पाहिजे, किंवा माझ्याशीच असं का झालं. बरोबर. आणि म्हणून तो राग आला. तर हे स्पष्ट झालं जयदीपजी. हो, येस. एकदम, आता एकदम. दुसरा भाग, की या रागाच्या संदर्भातले आपण स्वरूप बघितले. बरोबर. आता कॉज आणि स्टिम्युलस या दोन गोष्टी संपल्या, त्या आपल्याला कळल्यात की कृती आणि विचार. बरोबर. समोरच्याने केलेली कृती आणि आपण त्याचा आपल्या डोक्यात केलेलं मत, त्या कृतीचं हे मत आहे आपल्या डोक्यात केलेलं. बरोबर. म्हणून तो कॉज आहे, म्हणून त्याच्याने राग येतोय आपल्याला. काही लोक तसं मत बनवत नाही, म्हणून त्यांना त्या गोष्टीचा राग येत नाही. संगीताजी तसं मत नाही बनवणार जसं मी बनवतोय, है ना, तुमच्या कृतीला धरून. तर इथे काय होतंय, त्या कॉज मध्ये फरक पडतोय. स्टिम्युलस सारखंच आहे, तुम्ही बोललेलं वाक्य सारखंच होतं आमच्या दोघांसाठी. बरोबर. पण त्याचा मला जास्त राग आला आणि संगीताजींना राग नाही आला. का घडलं असं? कारण की जे डोक्यात बनवायचं जे कन्सेप्ट आहे, डोक्यात बनवलेलं जे मत आहे, ते माझं वेगळं होतं आणि संगीताजींनी वेगळं आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे राग आपण आणि त्या दोन गोष्टींना बघितलं. यस संगीताजी. नाही सॉरी, एक ॲडिशन, की जे माझं आतमध्ये जे मत आहे, हो तो हो. त्याचं बेस जो आहे ते माझं मागची स्टोरी, माझी पास्ट तुमच्या बरोबरची काय 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 छोटीशी काय विवाद असेल ना, तर मी ऑलरेडी एक जजमेंट, एक तुमचं एक ते स्टोरी माझ्या डोक्यामध्ये फिट बसवलंय. हो 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 हो. आणि Yes. जर आणि आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला तसं आहे, म्हणजे हा. तुम्हाला वेगळं वाटेल आणि मला वाईट नाही वाटणार. तर म्हणजे तुम्ही तुमचं काय ऑलरेडी एक घडलंय, एक त्यांच्या बरोबर काहीतरी एक छोटं मोठं अनबन झालं असेल, हा जे तुमच्या डोक्यामधून अजून तो निघाला नाहीये. हा हा हा. तो जाऊन फिट कुठेतरी बसले. हो आणि आता परत काही थोडस जरी झालं तर तुम्ही ऑलरेडी ते मागच्या स्टोरी मध्ये जाणार आहे. बरोबर. हा, हे व्यक्ती असंच करतोय, हे असंच आहे, हो हो हो. नेमकी तसंच करतो. आणि माझ्या बरोबर तसं काही झालं नाहीये, तर तुम्ही छोटं मोठं काय तुमचं मी चालून घेणार आहे. माझा तो मत म्हणजे मला तो सतवणारच नाही. तुमचं ते स्टिम्युलस मला नाही सतवणार तो. हा हा. येस येस येस. तर संगीताजींना तो स्टिम्युलस का सतवत नाही आहे? कारण की ते त्याचा निष्कर्ष म्हणजे ब्लेम आणि जजमेंट मध्ये जात नाही आहे. बरोबर. आणि मला का सतवतोय माहितीये का? कारण की मी त्या छोट्याशा गोष्टीला ब्लेम, जजमेंट किंवा ते जजमेंटांचं बंडल किंवा ब्लेमचं बंडल असं बनवत आहे. बरोबर. आणि म्हणून तो मला त्रास देतोय. तर हे बंडल्स बनवणं हेच कारण आहे आपल्या रागाच्या संदर्भातलं. येस. हंसराजजी काही ऍड करायचं? येस. हा, मला मार्शलचं एक कोटेशन आठवलं आता. त्या सांगतात की वेन वी जज अदर वी कंट्रीब्युट टू व्हायलन्स. हा. येस. म्हणजे तुम्ही सांगा ते. येस.
येस. तर त्याच्या अगोदरच्या सेशन्स मध्ये आपण बघितलं होतं बरोबर, की जेव्हा आपण दुसऱ्यांना दोष देत असतो ना, तर दोष देताना आपण हिंसेमध्ये सहभाग घेत असतो. हिंसेला वळण देत असतो एक प्रकारचं, बरोबर, ज्यावेळेस आपण दोष देत असू तर. तर मग आपल्या डोक्यात जेव्हा राग येतो तेव्हा काय चालू होतं? सूक्ष्म स्वरूपात किंवा मोठ्या स्वरूपात ते चालू होतं, की यार तू अशी कृती केलीस आणि म्हणून मला राग आला. तू असं केलंस म्हणून मला राग आला, किंवा तू हे केलं नाहीस म्हणून मला राग आला. बरोबर. तर ज्यावेळेस आपण असा विचार करत आहोत त्यावेळेस एक प्रकारे आपण हिंसेमध्ये योगदान देत आहोत किंवा हिंसेमध्ये सहभाग घेत आहोत. बरोबर. मग आपण पुढच्या 3 गोष्टी बघितल्या, की त्या रागाचे स्वरूप आहेत. त्याच्यामध्ये आपण एक बघितला, की एक प्रत्यक्ष राग, डायरेक्ट ज्यावेळेस जी घटना घडते त्यावेळेस येणारा प्रत्यक्ष रागाच्या स्वरूपातला. दुसरं माझा ती घटना होऊन जाते, आपलं पण त्यावेळेस त्यांच्यासोबत काहीतरी बोलणं होऊन जातं, पण तरी सुद्धा काहीतरी अंश त्या गोष्टीचा राहतो. बरोबर. आणि तो काही लोकांचा वर्षानुवर्ष राहतो. मग हे रागाचं दुसरं स्वरूप बघितलं आपण, की ज्याला आपण म्हटलं शत्रुभाव किंवा वैर, है ना. तर तो वैर किंवा ते शत्रुभाव आपण त्या व्यक्तींच्या संस्कारानुसार अनेक वर्षपर्यंत आपल्या डोक्यातल्या त्या ब्लेमच्या बंडलमुळे, बरोबर, किंवा त्या जजमेंटच्या बंडलांमुळे आपण अनेक वर्षपर्यंत ते पाळत असतो. आणि मग तिसरी गोष्ट, तिसरं स्वरूप आपण बघितलं, तर ते तिसरं स्वरूप होतं पश्चातापाच्या संदर्भातलं, रिग्रेटच्या संदर्भातलं, है ना. तर ती कृती घडून गेलेली असते, त्याचा आपण कधी कधी वैरभाव पाळतो, किंवा तिसरं स्वरूप पण एक असतं आणि तो पश्चाताप असतो, की यार माझ्या आयुष्यात मी हे बोलायला नाही पाहिजे होतं, किंवा ते बोलायला नाही पाहिजे होतं, किंवा ही गोष्ट नाही करायला पाहिजे ती, बरोबर, आणि ती राहून जात असते. तर हे रागाचे 3 स्वरूप जे असतात, हे तिघी स्वरूप आपल्या मनाला, आपल्या व्यक्तिमत्वाला त्रास देत असतात. बरोबर. इथपर्यंत स्पष्ट? इथपर्यंत काही प्रश्न? मी काही बोलू का? हॅलो. म्हणजे आवाज येतोय माझा? हो हो हो, अरुणाजी, येस. आपलं राग यावर डिस्कशन होत आहे. तर मी स्वतः बघते की एखादं जसं आपलं कॉज आणि स्टिम्युलेशन, म्हणजे त्या 2 शब्दांना किंवा 2 फिलिंग्सला आपण बघितलं आहे ते, आणि नीड्स पण आहेत. तर एखाद्याने एखादी ऍक्शन केली आणि त्या वेळेस मी स्वतःचा एक अनुभव सांगते, आणि त्यावेळेस मला म्हणजे राग न येता मला वाईट वाटतं. मग ते ते हा, त्याला काय म्हणू शकतो मग आपण? येस 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 येस. तर येस अरुणाजी, आता बघा आपण एक बघत आहोत की एखादी कृती घडते आणि त्या कृतीने आपल्या मनात तुम्हीच म्हटले की फिलिंग्स निर्माण होत असतात, बरोबर आहे ना. हां, आता हां. आता काय करत आहोत आपण की त्या फिलिंग्जांपैकी पर्टिक्युलर, म्हणजे ज्याला म्हणतो ना स्पेशली, आपण रागाच्या संदर्भातलं बघत आहोत, बरोबर. हां, पण कधी हां. कधी असं होतं की काही घटनांमध्ये आपल्याला राग येण्याच्या ऐवजी वाईट वाटतं, हां, हं. बरोबर. तर हं. वाईट वाटणं ही पण एक फिलिंग्ज आहे. तर तिच्या संदर्भात पण आपण निरीक्षण, भावना, गरज आणि विनंती या पद्धतीने जाऊ शकतो या प्रोसेसने, बरोबर. आता पर्टिक्युलरली हे 2-3 सेशन्स आपण रागाच्या संदर्भातने बघत आहोत, बरोबर. पण तुमच्या जर याच्यात म्हणायचं असलं तर तुम्ही ते निरीक्षण करू शकतात. त्या निरीक्षणाने तुम्हाला वाईट वाटेल. वाईट का वाटलं याच्या पाठीमागे काहीतरी गरज असेल, ती गरज ओळखणं आणि ती गरज पूर्ण होण्यासाठी विनंती करणं, बरोबर. ओके. तर हं. ती गोष्ट पण आपण बघणार आहोत, किंवा ती गोष्ट पण असते एनव्हीसीत. याच्या अगोदरच्या काही सेशन्स मध्ये आपण तिला बघितली. आता आपण रागाच्या संदर्भातल्या काही गोष्टीच्या संदर्भात बघत आहोत. तर तुम्हाला वाईट वाटणं हा एक अनुभव असू शकतो तुमच्या आयुष्यातला, पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आता या सेशन मध्ये आहात तर थोडासा असा विचार करा एखाद्या घटनेचा, की ज्या घटनेमध्ये तुम्हाला राग आलेला आहे. आणि हं, हं. इथे आपण रागाच्या संदर्भातल्या व्यवस्थापनाच्या संदर्भात बघत आहोत. हं, हं. Yes, yes. आणि हा. म्हणजे मला खूप क्वचित असा राग येतो, म्हणजे खूप जास्त असं
म्हणजे कुणी ऍक्शन केली किंवा आपण त्याच्यावर रिॲक्शन केलंच पाहिजे किंवा एखाद्याने रागात बोललंय एखाद्या कृतीबद्दल. जस्ट एक्झाम्पल आहे. हो. आमचं काही डिस्कशन होत होतं आणि त्यावेळेस आम्ही डायनिंग टेबलवर होतो आणि एक फ्रेंड माझं काही गोष्टींना तो सांगत होता आणि त्यावेळेस मला ती गोष्ट क्लिअर नाही झाली आणि मी तिथे म्हटलं नाही. मग बाकीच्यांनी पण नाही म्हटलं. मग नंतर ती गोष्ट आमची तिथेच संपली आणि मग नंतर आम्ही वॉक करत असताना तिचं रिॲक्शन माझ्यावर येत होतं. मी जस्ट रिअलाईज केलं तिथे आणि मी थांबली, की हिला काय म्हणायचंय. त्यावेळेस आम्ही जेवणाच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे तो एक डायव्हर्ट होत होत्या गोष्टी आमच्या. मग हा, हा. नंतर हळू-हळू मी तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या रिएक्शनला मी ॲक्शन नाही केली. तिचा जो पण राग होता आणि मग मला ती गोष्ट अंडरस्टँड झाली आणि मग तिला जे करायचं होतं आणि आम्हाला जे करायचं होतं, मग ते म्हणजे दोघांच्या मताने ती गोष्ट झाली. तर मग कधी-कधी असं होतं, की म्हणजे एखाद्याचा रिॲक्शन येत असेल काही कृतींवर किंवा राग व्यक्त करत असेल, तर त्यावेळेस जर आपण त्या रागावर म्हणजे अँगरवर अँगरच रिॲक्शन केलं पाहिजे असं पण नाही होत. कारण माझ्या बाबतीत बरेचदा होतं, की मी समजून घेण्याचा प्रयत्न करते, की एखाद्या व्यक्तीला किंवा मग मला म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीचा राग माझ्यावर आहे, तर त्यामागे काय असू शकतं किंवा काय म्हणजे कृती असेल, काहीतरी नीड असेल त्याची, ते मला कळत नसेल किंवा त्याच्या ज्या भावना असतील माझी एक अंडरस्टँडिंग वेगळी आहे, त्याची एक अंडरस्टँडिंग वेगळी आहे. तर अशा पद्धतीचं ते असतं. तर त्यामुळे म्हणजे बरेचदा असं होतं, की मी एक फ्रॅक्शन ऑफ मिनिटसाठी किंवा सेकंडसाठी तो राग एक फिलिंग येईल, पण नंतर लगेच ते अंडरस्टँडिंगमध्ये चाललं जातं, की मे बी आपण ती अंडरस्टँड नाही करून घेतली ती गोष्ट, जे त्याला पाहिजे किंवा मग माझ्या बाबतीतही जरी काही गोष्टी झाल्या, की मला राग म्हणजे मी काही मला काही गोष्टी पाहिजे असतील आणि मग मी पुढल्या व्यक्तीसाठी पण आणि स्वतःसाठी पण तेच फिलिंग असतं मग माझ्यासाठी. की जर त्या जागी जर मी असते, तर कदाचित मलाही राग आला असता. तर म्हणजे अशा लेव्हल्स असतात त्याच्यामध्ये. तर मग कशा पद्धतीने त्याला म्हणजे ऑब्व्हियसली आपण ह्युमन बीइंग आहोत, तर राग प्रत्येक मोमेंटला येत असेल, तर कधी-कधी आपण ते अवेअरली बघू शकतोय. म्हणजे पण कधी-कधी आपण त्या रागाला पण नाही बघत. मग ते नंतर ते एकदम साठून गेल्यानंतर मग ते लक्षात येतं, की अरे या गोष्टीचा आपल्याला इतका राग येतो का येस. मग अरुणाजी, आपण त्या गोष्टीचा रोल प्ले करायचा. आपल्या बरोबर संगीता जी आहेत, आपण असं समजूया की तुमची जी पार्टनर होती ती संगीता जी आहेत आणि जयदीप हंसराज, आम्ही बघण्याचा प्रयत्न करतो त्या गोष्टीला आणि मग आपण आपल्या OFNR बरोबर, म्हणजे ऑब्झर्वेशन, फिलिंग, नीड आणि रिक्वेस्ट या गोष्टींमध्ये पण घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात. किंवा संगीताजी आणि तुम्ही जेव्हा रोल प्ले करणार तेव्हा ते आपल्याला कळेल की हे जॅकल फॉर्म मध्ये जातंय का जिराफ फॉर्म मध्ये जातंय. तुमच्यासोबत बोलताना एक गोष्ट छान वाटली की तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, बरोबर. तर समजून घेणं हे ठीक असतं, पण कधी कधी काही लोक काय करतात माहिती का त्याला, की मनाला लावून घेण्याचा भाग करत असतात. हां. माझं पण तोच, जेव्हा ते सांगताना मला असं ते आलं होतं, तोच सेम थॉट आलं. आणि या त्याचं काय येस. होतंय, की ते मनाला लावून आपण ह्यांना समजून घ्यायचा प्रयत्न केला, मनाला लावून घेतलं. दुसरं कुठेतरी काय घडलं ना, तिथे आम्ही जाऊन फुटतोय. सो येस एक येस येस एक संगीताजी. सर्कल हो हो काहीतरी हो. होऊन जातो, एक चेन रिएक्शन होऊन जातो त्याचा. येस 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 हं, येस. त्यांना म्हणजे इथे काय समजून होतं अरुणाजी, येस, इथे हं, काय होतं अरुणाजी, की आपण इथे शांत झालोत असं आपल्याला वाटतं, म्हणून हं, आपण हं, फक्त आपलं तोंड बंद केलेलं असतं, आपली कृती बंद केलेली असतं, पण मोठ्या हं, प्रमाणावर आपल्या आत, आपल्या डोक्यात आणि आपल्या मनात हे चक्र जोरात चालत असतं, बरोबर. तर हं, जस्ट फक्त तोच उदाहरण घेऊन बघूयात आपण, तर त्याच्याने ती स्पष्ट होऊन जाईल. तर तुमच्या डायनिंग टेबलवरच्या पार्टनर आता संगीता जी आहेत ना, ऍक्च्युली तिथे एक आणि टॉपिक तुम्ही होता, बोलू आमचा शकता विषय दोघी होता. जण. म्हणजे असा विषय होता. आम्ही एका इव्हेंटमध्ये होतो आणि त्या इव्हेंटचं आम्हाला जेवणानंतरचा आमचा एक इव्हेंट होता. डिबेट कॉम्पिटिशन आणि त्यामध्ये आम्ही 20 पार्टिसिपेंट होतो आणि आम्ही ऑर्गनायझिंग टीममध्ये होतो त्यावेळेस. तर जस्ट मी सांगत आहे ते क्लिअर म्हणजे काय झालेलं बा म्हणून. बॅकग्राऊंड. आणि बॅकग्राऊंड. तर आम्ही 2 टॉपिक ठरवलेले होते. आणि त्या विषयाला घेऊन आमचं असं होतं, की आपण आणि त्यामध्ये पण आम्ही 2 टीम आणि प्रत्येक टीमला एक-एक टॉपिक द्यायचं बा म्हणून. 2 टॉपिकमध्ये
म्हणजे 10 लोकांना एक टॉपिक द्यायचं, त्याच्यामध्ये ते एका टॉपिकला ते नेगेटिव्हला सकारात्मक गोष्टींवर बोलतील आणि काही काही 5 लोक नकारात्मक गोष्टींवर काय आहे भावना. आणि तसं दुसऱ्या ग्रुपला पण दुसऱ्या टॉपिकवर तसंच बोलायचं होतं. पण त्यावेळेस म्हणजे ती जी सांगत होती की तिला असं वाटत होतं की आपण एकच टॉपिकला घेऊन 10-10 लोकांना डिवाइड करूया. पण आमचं ते डायव्हर्शन होतं, तर त्यामुळे ते लक्षात नाही आलं तिला काय सांगायचं. मग नंतर मग मला क्लॅरिटी आली होती त्यावेळेस ती. आणि मला पण वाटत होतं की म्हणजे 2 टॉपिक न घेता आपण एकच टॉपिक घ्यायचं आणि त्या विषयाला घेऊन आपण तिथे डिस्कस करायला पाहिजे होतं. तो बॅकग्राऊंड होता त्या तसं ओके. होतं. मग या बॅकग्राऊंड मध्ये तुमच्या दोघांचा काही संवाद झाला की कृतीमध्येच तुम्ही एकमेकांच्या संदर्भातलं ऍझम्पशन करून घेतलं? नाही, संवाद झाला आमचा. जेव्हा मग डायनिंग ओके, वरून ओके. आम्ही तर निघालोय. आम्हाला ते थोडं जाणून घ्यायला आवडेल रोल प्ले मध्ये की काय संवाद झाला तुमच्या दोघांचा, ज्याच्याने आपण असं म्हणत आहोत की आपण त्याला समजून घेतलं तिला. ओके, तो ओके. तो संवाद तुम्हाला संगीताजींबरोबर करायचा आहे. जर तुमचा असेल तर तुम्ही त्यांच्याशी करा, किंवा संबंधितांचा असेल तर संगीताजी तुमच्यासोबत करतील. तो टू वे कम्युनिकेशन होता आम्हा दोघांचे. ती मला सांगत होती आणि त्यानंतर म्हणजे तिचं रिएक्शन आलं होतं की आपने भी नहीं बोला करके. तर मग मी तिला म्हणजे ती मग म्हटलं, "अगं मला नाही समजलं त्यावेळेस." नाही तसं नाही करायचंय. तुम्ही जे सांगितलं ना तिकडे त्यांना, तुम्ही हां, हां. तुमच्या हं, हं. हं. तुमचा डायलॉग म्हणा आणि मी हं. मॅच करायचं करते. मी ते इंटेन्सिटी तुमचं मी ते जे तुमची मैत्रिणी होती, जे तुमची हं, टीममेट हं. होती, मी त्यांची इंटेन्सिटी मॅच करायचं करतीये. हं, मग हं. आपण बघूया की मी तुम्हाला उत्तेजित करू शकते. तुम्ही उत्तेजित झाले का तेव्हा हं, हं. हं. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकदम म्हणजे समजून घेतलं. पण हं, हं. हं. आम्हाला बघू द्या ना, ही ऑब्झर्वर्सला ओके, राजेशजी ओके. ला बघू ओके. द्या, की तुम्ही खरंच काय करत होते. ओके, ओके, ओके. बऱ्याच वेळीस आम्हाला असं वाटते, की आम्ही उत्तेजित नाही झालो. आम्ही हं. आम्ही एकदमच बरोबर आम्ही तर मेरे को कोई फर्क नहीं पड़ा. मैंने तो बहुत अच्छे से उसको समझ के लिया. हं, हं. हं. पण काय तुम्ही खरंच समजून घेतलं त्यांना, समोरच्या व्यक्तीला? हं, ते हं. आपण बघू. चालेल, चालेल. तर तुम्ही ट्राय करा. तुम्ही तुमचं डिफेन्स आधी तुम्ही काय विवाद कुठे सुरुवात झालं होतं तुमचं? येस. जेवणानंतरचं जेव्हा आम्ही वॉक करत असताना जो डिस्कशन झालेला, तर तिचं रिएक्शन होतं, की "आपने भी नहीं बोला करके और मैं आपने ऐसा चाहती." का रिएक्शन नहीं, पहले आपने हां. क्या बोला? हमको वो पता करना है. स्टार्ट कहाँ म्हणजे से हुआ? ओके. म्हणजे आपका डायलॉग बोलो. आप एक प्ले में हो अभी. आपका डायलॉग बोलो. ओके. मी ट्राय करते. जस्ट म्हणजे कशा पद्धतीने ओके. म्हणजे आम्ही जेव्हा सेम टोन आणि सेम इंटेन्सिटी जे त्या दिवशी तुम्ही जसं सांगितलं असेल ना तिला. ओके, ओके, ओके. आता त्याला कमी करू नको इंटेन्सिटीला. ओके. आता कशा पद्धतीने कारण की मी कधी असं केलेलं नाही, पण मी ट्राय करते काय इंटेन्सिटी असेल बा म्हणून. अ, माझं म्हणजे व्हॉइस असाच होता. ज्या पद्धतीने मी बोलत, "अगं पिटू असं नाही आहे. ठीक आहे तुला जे वाटतंय ते आपण करण्याचा प्रयत्न करूया किंवा तू सांग तुझी क्लॅरिटी काय तू या टॉपिकला घेऊन काय बोलतेस बा म्हणून." असं ते एक होतं. आणि मग तिने त्या गोष्टीला ते सांगितलेलं होतं. संगीता जी, आप रोल में जाइए अभी. आपको उन्होंने कंसिडर ही नहीं किया ऐसा लग रहा शायद आपको. नाही तुला खरंच ओके. मी जी म्हणशील तू करील का? म्हणजे तुला अग्री आहे का? मी काय म्हणतीये बघ. मी म्हणतीये की आपल्याला आहे ना काय कसं केलं पाहिजे. ते सोडून टाकते जे आपण जे आधी ठरवलं होतं ना, की एका टीम मध्ये 5 आणि 5 करू आणि दुसरे 2 टॉपिक करू. हं, हं. आता मी काय म्हणतीये तुला हे बघ. मी म्हणतीये की आपण एकच टॉपिक करू. हां, आणि हे 10ला त्या समोरच्या 10 बरोबर म्हणजे ते डिबेट करूया. आणि तसंच झालं पाहिजे.
मला काही अजून काय ऐकायचं नाहीये. मी ठरवलं तसंच झालं पाहिजे. ही मी जे आता ठरवले ना, मी जे आता जशी सांगितले ना, ते बेस्ट आहे ऑप्शन आणि इंटरेस्टिंग होईल. ओके. आपण आपल्या टीम सोबत बोलण्याचा प्रयत्न करू. मला पण असंच वाटतंय, की जसं तू बोलत आहेस, जर आपण 2 टीम डिव्हाईड केल्यात, तर त्यामध्ये बहुतेक वेळ पण जाईल आणि ते लोक म्हणजे कमी असल्यामुळे ते आपल्याला समजणार पण नाही. ठीक आहे ना, तुला असं वाटतंय ना, की आपण तू जे म्हणत होतीस डायनिंगवर त्या गोष्टींना आपण पुढे घेऊन जायचं, तर आपण आपल्या टीम सोबत बोलूया आणि त्या कन्व्हर्सेशनला आपण सांगूया, की आपल्याला काय करायचंय किंवा तुला काय वाटतंय? मला बरं वाटलं रे. तू म्हणजे तुला खरंच मला जसं पाहिजे तुला तू किती लवकर समजून घेतीये मला. थँक्यू. थँक्यू तू मला एवढं लवकर समजून घेतलंस हां. म्हणजे आता तू मदत करशील असं मला ते तुझं सपोर्ट मिळालंय मला. तसं मला असं वाटलं आणि छान वाटलं ते ऐकून. थँक्यू. नक्कीच आणि आपण आपल्या टीम सोबत बोलूया आणि म्हणजे बोलूया या म्हणजे काहीतरी होईल जे तुला वाटतंय आणि जे तू परत त्या डायनिंगवर आपलं बोलणं नाही झालं व्यवस्थित तर आता आपल्याकडे वेळ आहे 15 ते अर्धा तासाचा तर त्या वेळेस मी बोलते बाकीच्या लोकांसोबत मी इनिशिएटिव्ह घेते आणि त्यानंतर मग आपण जे पण डिसिजन येईल त्या डिसिजनला आपण घेऊन पुढे जाऊ. पण व्हॉट यू डिड वॉज व्हेरी नाईस. तू जशी म्हणालीस आम्हाला तशी तू खरंच जर हीच केलं असेल तर तुझं म्हणण्याप्रमाणे तू जे सुरुवातीला आम्हाला सांगितलं की तुझं डोक्यामध्ये तू काही ठेवत नाही आणि तशी जे ब्लेम असतं की स्टोरी असते जजमेंट असतं ते तू काही ठेवत नाही. मग मला इथे तर प्रॉब्लेम काहीच वाटत नाही. तुझं तुझं ऍक्च्युली तुला काय डाऊट क्लिअर करायचं होतं ते आम्हाला लक्षातच नाही आलं मग. तू काय आम्हाला ग्रुपला विचारायचं करत होती, क्लॅरिटी बघत होती आमच्याकडनं. ते खरंच मला कुठे असं वाटलं नाही की तुला काय क्लॅरिटी म्हणजे राजेश जी आपको क्या लगता है इसमें तो हाँ मुझे तो कुछ प्रॉब्लम ऐसे कुछ नहीं लगा. हेलो. Yes, इसमें और जागरूक रहिए कि ब्रेक कभी कभी हम feel आवाज होता ब्रेक होतोय तुमचा, ब्रेक आवाज ब्रेक ब्रेक हाँ होतोय. ब्रेक हो रहा है राजेश जी. अं, म्हणजे अरुणाजी म्हणजे मला वाटतं की तुम्ही इथं रागाची फिलिंगच्या ऐवजी जेव्हा तुम्ही म्हणता की मला वाईट वाटलं तर त्यावेळेला तुम्ही म्हणजे आतल्या आतल्या कोल्ह्याची गोष्ट करताय. पण तुम्ही जेव्हा म्हणताय की त्यांना समजून घेताय तर हे उदाहरण रागाचं नाही नाही का. म्हणजे तुम्ही त्यांना जेव्हा समजून घेताय तर त्यावेळी तुम्ही तुमचा राग एक्सप्रेस नाही करत आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल फक्त सहानुभूती किंवा सहानुभूती वाटते की अरे हे किंवा तुम्हाला फील होतंय अपराध बोध होतंय. ओके. काय वाटतं असं आहे? असं तर नाही. हां, पण त्यावेळेस जे अंडरस्टँड नाही करून घेतलं, तर त्याच्याबद्दल त्या हा. हां, जे जेवणाच्या डायनिंगवर जी गोष्ट झाली, त्यावेळेस मी अंडरस्टँड नाही करून घेतलं. त्यावेळेस मला मग नंतर वॉक करत असताना जी गोष्ट मला फील झाली, तर त्या गोष्टीला मग मी परत की ठीक आहे, आपण या गोष्टीला परत ज्या पद्धतीने आपल्याला ते पूर्ण प्रोग्रामिंगला करायचंय, तर त्या पद्धतीने करूयात आपण. हो. तर तसं नाही, मला ते माझं ते होतं, की म्हणजे हम्म. ज्या आमच्या Yes. कन्व्हर्सेशनमध्ये होतं, की तिचा राग येत होता. ती मला असं त्या शब्दामध्ये बोलत होती राग याच्यामध्ये, पण मला तिच्यासाठी राग आलाच नाही. म्हणजे होतं ना, की अच्छा. एखादा व्यक्ती आपल्यावर राग व्यक्त करतो, तर आपलं रिएक्शन पण तशाच पद्धतीने असतं. "अगं मला नाही माहिती, मला नाही समजली ती गोष्ट." असं होतं ती. अच्छा. हा हा. म्हणजे हां, तुम्ही त्याच्या ते मला सांगायचं होतं. येस येस येस. हां. हा हा हा. बरेचदा असं होतं ना, की एखादा व्यक्ती जर हो हो. खूप अँगरमध्ये असेल आणि तो त्याचा रिएक्शन एक गोष्ट हा राजेश. इथे
आवाज हंसराज? आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. येस, इथे एक गोष्टच आहे, ही एक गोष्ट खूप सुंदर होऊ शकते की एखाद्या रागाच्या संदर्भातली गोष्ट आपण कशी बघत आहोत, बरोबर आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही बघतात ना तिला, तर तुम्ही तिला भावना आणि गरजांमध्ये बघत आहात, त्या प्रसंगांना किंवा कोणत्याही प्रसंगांना. सर आवाज ब्रेक झालाय त्याच्यामुळे काय बोलले ते कळलं नाही. नाही, त्या म्हणतात की तुम्ही जे बघतात ते तू ऑलरेडी त्यांना ते भावना आणि त्या गरजांचं दृष्टीनेच बघतीये. ओके. म्हणून विवाद प्रश्न इथे हे येतच नाही ना. तू ओके. त्यांना समजून घेतलं म्हणजे त्यांचे काय समजून घेतलं, त्यांची फिलिंग समजून घेतली, त्यांची तू नीड समजून घेतली ना. तर इथे तेच तर आम्ही ते म्हणायचं करतोय ना, की ते जेव्हा आपण विवाद कुठे होतोय, जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं गरजांना समजून घेण्याचा प्रयत्न पण करत नाही. त्यांच्या भावनांना, त्यांचे फिलिंग्स भावनाला, त्याचं ते गरजांना आम्ही ते समजून घेत नाही, म्हणून ते उत्पन्न होतंय ना, ते कॉन्फ्लिक्ट चालू होतंय. आणि आम्हाला ते स्टिम्युलस एकदम आम्हाला अटॅक करण्या आम्हाला असं वाटते की मी माझा डिफेन्स रेडी करू. स्पष्ट होतंय अरुणाजी? हो हो. मला ते स्पष्ट होतं. मला फक्त एवढंच होतं की एखाद्या म्हणजे जस्ट बरेचदा असं होतं की आपण फॅमिली सोबत असतानाही कुणी आपल्यावर राग व्यक्त करत असेल, पण आपण त्याचा आन्सर आपण रागामध्ये का नाही देत? म्हणजे बरेचदा मी बाकी आता तुझा आवाज आम्हाला येत नाही. अरुणा, येस. हॅलो. वी कांट हिअर यू. ओके मॅम, ऍक्च्युली फोन आलेला होता मला त्याच्यामुळे. ओके ओके हा, हा. म्हणजे खूपदा म्हणजे जस्ट माझं की एखादा व्यक्ती खूप रागात आहे आणि माझ्यावर राग काढतोय, पण मला त्यावेळेस रागच नाही येत म्हणजे त्या व्यक्तीवर. तर ते काय होतं, कारण की मी माझ्या बहिणीला बघते, जर एखाद्या वेळेस तिचं काही याच्यामध्ये असेल तर ती लगेच माझ्यावर रिॲक्ट करते, राग त्याच प्रतिक्रियेमध्ये ती रिॲक्ट करते. तर त्या पद्धती म्हणजे ते कसं असू शकतं त्या गोष्टींना मग? राजेश जी, आंसर मैं देना चाहूंगी इसको. यस यस यस, हाँ. आपके चेहरे पे तो- देख रहा हूं मैं वो आंसर. ऍक्च्युली नहीं, मैं अरुणा, मैं क्यों इससे आपके आंसर से रिलेट कर सकती हूँ, क्योंकि मैं खुद बहुत गुस्से वाली हूँ. इसीलिए मैं आपको इसका आंसर मैं तट करके आपको दे सकती हूँ. आता ही गोष्ट तुला जी गोष्ट सतवत नाही आणि तुझी बहिणीला तेवढं तेच स्टिम्युलस आहे आणि तिची आता दॅट इज व्हॉट राजेश जी म्हणत होते ना, त्यांना का राग येतोय तेच सिच्युएशन आहे आणि मला संगीताजींना का राग येणार नाही. तुझं तेच आता प्रश्न तू जे विचारतीये ते ऑलमोस्ट सिमिलर प्रश्न आहे. आता मी अरुणाच्या आतमधलं मी बघतीये, अरुणाची बऱ्यापैकी गरज जे त्यांना होते ते बऱ्यापैकी मेट झालेले म्हणजे पूर्ण झालेले. तुला एक आतमधून पूर्णता वाटते लाईफ मधून, आणि एखादी व्यक्ती जे समोरची व्यक्ती, मला तुझी बहिणीची माहिती नाहीये, मी स्वतःच म्हणतीये, माझं राग मी जेव्हा बघितले तर माझी बऱ्यापैकी माझं आयुष्यात खूप घडलंय. मी खूप वरनं मी बाहेर पडलीये असं म्हणा. ओके, मी आज 54 इयर्सची आहे, पण एकदम माझी खूप त्याच्यामध्ये हे जे माझं पर्सनल लाईफ मध्ये एक्सपिरियन्स मला जे झालेले त्याचे इफेक्ट काय होतं, इफेक्ट म्हणा की त्याचं इफेक्ट इज ऑल्सो नॉट द राईट वर्ड, बट व्हॉट हॅज हॅपन्ड, परिणाम.
nahi, parinam and effect is almost the same. What I'm just to say is it's like a दोन एक्सपिरियन्स parallel एक्सपिरियन्स एक्सपीरियंस ही है ये कि मेरा एक्सपीरियंस ये है कि मेरे बहुत सारे नीड्स उसमें अनमेट रह गए, ये सिचुएशन के वजह से, ये स्टिम्युलस के वजह से मेरे बहुत सारे जो नीड्स थे, गरज थे, वो पूरे नहीं हो पाए, वो अधूरे रह गए, अनमेट. ओके. आता त्याच्यात चिडचिडापण जे आहे त्यांना ते मी प्रोसेस जर नाही केलं, मी त्याला ते एक दुःख कुणाला सांगून, NVC चे आमची एम्पॅथी बडीज आहे, त्यांना ते व्यक्त नाही केलं, मी बाहेर माझा शरीरातून, माझ्या डोक्यातून, माझ्या मनातून, माझ्या व्यक्तित्वातून मी ते बाहेर जर नाही काढलं, तर त्याचे इफेक्ट कुठे निघते? जर थोडस स्टिम्युलस आलं आणि फट करून मी भडकतीये. तर तेच आहे जे राजेशजी फर्स्ट सेंटेन्स मध्ये म्हणालं की द कॉज इज विदिन मी. स्टिम्युलस काही असू दे, समोरचं, बाहेरचं, स्टिम्युलस बाहेर असतं, कॉज आतमध्ये असतं. आणि कॉज काय आहे? माझी अपूर्ण गरज. Was I able to explain, Aruna? Yes, ma'am. Yes, I got it. तीच Am I स्टिम्युलेट आहे आणि दोन व्यक्ती आहे. तू स्टिम्युलेट होत नाही, ती स्टिम्युलेस तुला इफेक्ट करत नाही, तुझी सिस्टरला इफेक्ट होते त्याचं. तर तू कधी पण तुझी सिस्टर बरोबर, आज तू एवढं ज्या स्टेजवर तू म्हणतीस ना की मी समोरच्या व्यक्तीला समजून घेते, तर आता तू तुझं सिस्टर बरोबर तू बसू शकतेय आणि त्यांना समजण्याचा प्रयत्न कर. काय समजायचा प्रयत्न करेल तू? दोनच गोष्टी समजायचे. तुझ्या आतमध्ये काय चाललंय, का असं तुला ते काय एवढं राग येते, आणि तू त्याची भावना सगळं काढायचं करेल. फिलिंग्सची लिस्ट आहे ना तुझ्याकडं, ते सगळं. डू यू हॅव दॅट, अरुणा, द लिस्ट? Yes, ma'am. Yeah. So from that list you can take out the feelings. Then again you go into her courage, her needs. Acha, tula. So it's just simple. Okay, ma'am. NVC ला प्रॅक्टिस जेवढं आपण केलं ना अरुणा, तरच आम्ही ते NVC ला जागृत ठेवू शकतो. दॅट इज व्हॉट आय फील. की एक स्टडी म्हणून एक असं डोक्यामध्ये आम्ही एक सेशन अटेंड करून बाहेर पडलो, दॅट इज नॉट इनफ. NVCच आम्हाला Right, ते ma'am. आम्हाला Right. लाईफ मध्ये प्रॅक्टिस केलं पाहिजे. आणि आमचे नातेवाईक जे सराउंडिंग मध्ये, जे एन्व्हायरमेंट मध्ये असतं, आमची फॅमिली, आमचे फ्रेंड्स, दे आर द बेस्ट पीपल टू प्रॅक्टिस ऑन. Right, right. त्यांना समजून नाही घेतलं की मग तू कुठे प्रॅक्टिस करणार आहे? मग हे शिकून काय उपयोगाचं आहे? इथे हे क्लासेस, हे सेशन्स अटेंड करून काय उपयोगाचंच नाहीये आपल्याला. सॉरी, बट दॅट इज व्हॉट आय फील. No, it's okay, ma'am. येस, थँक्यू संगीताजी. तर इथे हीच गोष्ट आहे ना, तर हे प्रॅक्टिस सेशन्स आहेत ना, आणि सगळ्यात मोठी संधी आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेशन्स मध्ये मिळत असते. आणि छान वाटतंय मला की आपण आपल्या रागाच्या 4 टप्प्यावर जरी नाही गेलो तर आज, तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट रागाच्या संदर्भातली तीच असते की आपल्याला स्टिम्युलस आणि कॉज या 2 गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि जेव्हा संगीताजींनी जे स्पष्ट करत होते, तर ते स्पष्ट करताना तीच भूमिका होती की काहींसाठी ते स्टिम्युलस ही गोष्ट वेगळी असते, पण कॉज होत नाही. बरोबर. आणि जसं तुम्ही सांगतायत अरुणाजी की तुम्हाला त्यांच्या संदर्भातला राग येत नाही, याचा अर्थ ही गोष्ट घडते आहे की तुम्ही
तुमच्या भावना गरजांशी जोडलेल्या असतात किंवा समोरच्याला तुम्ही जे म्हटले ना की समोरच्याला समजून घेत असतात, म्हणजेच तुम्ही समोरच्यांच्या भावना आणि गरजांशी जोडलेले असतात. आणि ज्या वेळेस हे जुडणं घडत नाही ना, तर त्यावेळेस आपण दोषारोपण सुरू करतो. तर तुमच्या उदाहरणार्थ हे दिसलं की तुम्ही ना त्यांना दोष दिला ना तुम्ही स्वतःला दोष लावून घेतलाय त्या घटनेमध्ये. आणि अशा अनेक घटनांमध्ये तसंच असतं की एक तर आपण समोरच्याला दोष देत असतो किंवा आपल्या स्वतःला दोष लावून घेत असतो. आणि म्हणून हा राग चालू असतो. एक तर बाहेर राग चालू असतो, एक तर आत राग चालू असतो. तर हा बाहेरचा किंवा आतला हे दोघी राग जर आपल्याला संपवायचे असतील तर आपल्याला स्टिम्युलस आणि कॉज ही गोष्ट कळली पाहिजे. आणि ती गोष्ट समजली म्हणजे पुढच्या गोष्टी करणं आपल्यासाठी सोपं होतं. तर मला वाटतं की आजच्या दिवस आपण थांबूया तिथेच या कॉज आणि स्टिम्युलसने. तर माझ्याकडनं एवढंच आहे. हंसराजजी मला वाटतं क्लोजिंग साठी 2 शब्द बोलावेत आणि आपण थांबूयात. हो. येस. तर संगीताजी अजून काही ऍड करायचंय तुम्हाला? नाही राजेशजी, खूप वेळ गेला आज Yes, याच्यात. yes. थँक्यू सो मच. तेच मग क्लोजिंग साठी मला आता जस्ट संगीताजींचं आणि अरुणाजींचं हे ऐकून मला एक अनिरुद्ध सरांनी सांगितलेली गोष्ट आठवली. ते असं म्हणायचे की समजा एखाद्या व्यक्तीकडे पेट्रोल आहे आणि एखाद्या व्यक्तीकडे पाणी आहे आणि तुम्ही जर काडीची पेटी घेऊन गेला आग, तर कोण जळेल? तर अर्थातच ज्याच्याकडं पेट्रोल आहे तो जळेल, पण ज्याच्याकडे पाणी आहे ते नाही जळणार. तर अरुणाजींचं पण तसंच आहे. अरुणाजींकडे ऑलरेडी पाणी आहे, तर तुम्ही काडी घेऊन जा किंवा बॉम्ब घेऊन जा, ते जळणारच नाही. परंतु जर का जसं संगीताजींकडे जर कोणी घेऊन गेलं काडी, तर ते लगेच जळल. काय कारण बऱ्याच सारा अनमिट नीड्स. तर आजच्या सेशन मध्ये आपण हेच बघितलं की समोरच्या व्यक्तीची कृती हे आपल्यासाठी उत्तेजना आहे, कारण नाही. कारण आपल्या डोक्यात आहे, आपल्या अपूर्ण गरजांमध्ये. तर मी हीच अपेक्षा करेल की सगळ्यांचे जे काही पेट्रोल आहे ते हळूहळू कमी हो, त्याच्या जागी पाणी हो. ट्रान्सफॉर्म होऊन पाणी होऊन गेलं पाहिजे. Yes, Superb. yes. येस, तर थँक्यू मग सो थांबूया आपण आणि पुढच्या सेशन मध्ये मग हे जे काही उरलेले 4 मुद्दे ते आपण बघूया. थँक्यू राजेश. सगळ्यांचे धन्यवाद. थांबूया आपण. थँक्यू. हंसराजी 2023 पर्यंत पेट्रोलचा साठा कमी करून. येस, येस. नाही पेट्रोल पाणी होऊनच जाणार आहे. अच्छा, पेट्रोल पेट्रोलचे पाणी भाव करू. पण कमी करून घेऊ आम्ही येस, याच्यावर. येस. येस, Yes. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच थांबूया मग आपण. सर. थँक्यू सो Yes. मच राजेश सर. थँक्यू सो मच Yes. संगीता मॅडम. Bye. येस, गुड नाईट एव्हरीबडी. गॉड ब्लेस Good एव्हरीबडी. night. Thank you.